महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव येथील पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या 52 गावांचे सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, प्रतिष्ठित नागरिक, अधिकारी आणि गणेश मंडळ अध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये शांतता बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। एसडीपीओ विशाल क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाचं संचालन पोलीस उपनिरीक्षक अर्जुन राठोड यांनी केलं, तर आभार पोलीस पाटील समितीचे अध्यक्ष देवीदास चौधरी यांनी मानलं। कार्यक्रमाच्या सुरुवातीला नवनियुक्त एसडीपीओ विशाल क्षीरसागर आणि जिल्हा पोलीस पाटील संघटनेच्या उपाध्यक्षांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी माजी प्रमुख आणि गणेशोत्सव मंडळाचे निरीक्षक श्रीराम गंगावणे आणि हाजी मनवर खान यांनी आगामी गणेशोत्सव आणि ईद मिलादुन नबी हे सण लक्षात घेऊन आपले विचार व्यक्त केले। पर्यावरण, स्वच्छता, बेटी बचाओ बेटी पढाओ यासारख्या विषयांवर संदेश देऊन शांतता आणि बंधुत्वाचा संदेश देत गणेशोत्सव शांततेत साजरा करणाऱ्या गणेश मंडळांना पोलीस प्रशासनाकडून प्रथम पुरस्कार म्हणून 3000 रुपये, द्वितीय 2000 रुपये आणि तृतीय पुरस्कार म्हणून 1000 रुपये देण्यात येतील। तसंच देणगीदारांना प्रमाणपत्रही देखील दिलं जातील। कार्यक्रमाच्या शेवटी पोलीस निरीक्षक रामकृष्ण भाकडे यांनी आपल्या भाषणात सांगितलं की त्यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या 52 गावांमध्ये 24 गणेश मंडळ स्थापन करून 17 गावांमध्ये एक गणपती स्थापन केल्याबद्दल त्यांचं कौतुक केलं आणि उत्सव शांततेत साजरा करण्याचं आवाहनही केलं। एसडीपीओ विशाल क्षीरसागर यांनी अनुचित कृत्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही दिला। ते असे म्हणाले की जर गणेशोत्सव दिलेल्या नियमानुसार साजरा केला गेला तर त्यांनाही बक्षिसं दिली जातील। भविष्यात जर मुस्लिम सण ईद मिलादुन नबी आणि गणेश विसर्जन एकत्र आले आणि कोणत्याही मिरवणुकीमध्ये किंवा रॅलीत डीजे वापरून वातावरण बिघडवलं गेलं तर त्या व्यक्तीवर आणि डीजेवर अशी कठोर कारवाई केली जाईल की त्यांच्या 7 पिढ्या ते लक्षात ठेवतील। प्रतिनिधी फुलचंद भगत, NTV न्यूज मराठी, मंगरुळपीर, वाशिम।